आई सतत टी व्ही बघत असेल आणि मुलीला जर पलीकडे जाऊन अभ्यास कर जा म्हणत असेल, ती कशी करेल अभ्यास? तुम्ही टी व्ही बंद केला पाहिजे ना. पण मग हा संवाद कसा केला पाहिजे? हा संवाद बरोबर. बाप असू दे किंवा आई असू दे, खरं म्हणजे स्पष्ट त्यांच्यामध्ये संवाद व्हायला पाहिजे. मग मला आज हे जाणून घ्यायचंय, सगळ्या पालकांना जाणून घ्यायचंय की मुलांना काय सांगायचं. तू हा कर या ना कर, तू हे मेरी किरण. तू हे मेरी किरण, हे नाही बरोबर. हे तुम्ही एक विषय काढला की या वयात आकर्षण होतं. होतं आकर्षण स्त्री पुरुषांमध्ये वयाची मर्यादा नाहीये, नाही, ते होत राहतं. होत राहतं. या सगळ्यामध्ये एक आई म्हणून तिने हे आयुष्य जगलेलं आहे, हे चॅलेंजेस फेस केलेले आहेत, तिच्या परिस्थितीनुसार, तिच्या आजूबाजूच्या कम्युनिटीनुसार केलेले आहे. हो. आईचा रोल जास्त नाही का याच्यामध्ये? आईने पुढाकार घेतला पाहिजे घेतला वाटतं. पाहिजे, घेतला पाहिजे. आणि आज आजची आई चुकते कुठं? हा? आजची आई कुठे चुकते? आजची आई लक्षच देत नाही, जास्त लक्ष देत नाही. जेवढं द्यायला पाहिजे तेवढं. आज पुढे एक सांगायचं की आजची आई परीक्षा, वेळापत्रक, त्यांचे मार्क्स, तिचं करिअर यामध्येच असते. आणि जे तिला पाहिजे ते होत नाही. तिला जास्त मार्क्स मिळायला पाहिजे, तिनं करिअर केलं पाहिजे, ती फर्स्टच आली पाहिजे, तिला डान्स पण आला पाहिजे, तिला हे पण आलं पाहिजे, तिनं कराटे पण शिकले पाहिजे, सगळंच आलं पाहिजे तिला. ती 10 क्लासेसला फिरेल पोरीला घेऊन, पण घरात वेळ देणार नाही. जे तिला पाहिजे तिथं वेळ देणार नाही. सगळ्या क्लाससाठी वेळ देईल, चांगलं चांगलं खायला करून घालेल, सगळं करेल. पण इथं जे बेसिक आहे तिथं बोलणं कमी होतं, तिचं संवाद कमी पडतो. संवाद कमी पडतो आणि या विषयावरचा कमी पडतो. हा, एका तिच्या होणाऱ्या बदलांचा, तिला ज्या बदलांना सामोरं जायचंय त्याविषयीचा त्यावेळेला कमी पडतो. म्हणजे आई मैत्रीण आहे पण सोशल मीडियावरती. मुलीची मैत्रीण आहे आई, पण आई मुलीची मैत्रीण सोशल मीडियावरती. एक आणि मग खरं तर आज परिस्थिती अशी नाही. आज बाबा लोक पण मुलींशी बोलतात. बरोबर. आमची एक मला उदाहरण सांगते की MC झाली, ती हॉस्टेलला MC झाली की आईला नाही सांगायचं, बाबा माझी MC झाली, एवढं त्यांचं नातं आहे. बापरे, खूप. बाबा माझ्या पोटात दुखायला लागले, मी काय करू. खूप गरजेचं आहे. हा, म्हणजे असं काही नाही आहे, हे नैसर्गिक आहे. नैसर्गिक. बाप समजावून सांगितल्यानंतर मुलीला पटतं ते. आज ना उद्या प्रत्येकीला होणार आहे. जेव्हा मुलगी झाली तेव्हा हे फिक्स होतं की एका दिवसानंतर मुलीच्या आयुष्यात प्रसंग येणार, तुम्ही तयार पाहिजे. तुम्ही हाय म्हणून चालणार नाही की हे माझ्याशी कसं बोलू किंवा मी कसं समजावून सांगू. तुम्हाला सांगा. आज तसं नाही. पूर्वी होतं पण आज नाही. पण आज आता तुम्ही विषय काढला की पूर्वी होतं, आज तसं नाहीये. पण तरी सुद्धा आजही बऱ्याचशा घरांमध्ये मुलगा आणि मुलगी यांना वयात येताना वेगळं का वागवलं जातंय? काय कारण आहे? पूर्वीपासून एक आपण संस्कृती म्हणूया, पद्धत म्हणूया, काही म्हणूया, म्हणजे असं मुलांच्या मनावर ठसवलं जातं, मुलगा म्हणजे सोन्याचं कड़ं, मुलगी म्हणजे काचेचं भांडं. हो. पडलं की फुटलं ते. आणि सोन्याचं कड आहे त्याला काय होत नाही, हे कुठंतरी बिंबवलं जातं. म्हणून ते मुलीला 7च्या आत घरात ते मुलीला म्हणतात. मुलाला कोण म्हणतंय का? 11-12 मुलं फिरतात. बरोबर. म्हणजे बोंबलत शब्दच वापरावं फिरतात मुलं. बरोबर आहे. आम्ही फिरलो फिरतात आणि आमच्या बाई आणि मुलींना मात्र 7च्या आत घरात यायला. अंधार पडलाय घरी आहे. मग असं का? म्हणजे धोका कोणापासून आहे? मुलग्यांपासून, पुरुषांपासून. मग त्यांना घरात नाही ठेवायचं, त्यांना फिरवायला लावायचं आणि मुलींना घरात बोलवायचं. असं चुकीचं आहे ना ते. मुलाला पण सांगायला पाहिजे, बाबा 10च्या आत तू घरात येत जा. मुलगी 7ला आली तर तू 9-10ला तर येत जा. पण असं होत नाही. मग ते फरकच पडत जातो की मुलीला अगदीच पारतंत्र्यात ठेवल्यासारखं जाईल, मुलाला पूर्ण स्वातंत्र्य. आता हे पुस्तक आलं ना, प्रिय मुली आणि बेटा आहे तुझ्यासाठी. बेटा आहे तुझ्यासाठी बाबाने मुलाशी केलेला संवाद आहे तो. पण पुस्तकं खरेदी करताना मुलींची पुस्तकं पटापटा जायची, मुलांचं पुस्तक कोणी घेत नव्हतं. कारण मुलांना काय सांगायचं, त्यांना माहीतच आहे सगळं. मुलांना काही सांगायला पाहिजे हेच समजत नाही. तुम्ही हा विषय योग्य काढला की मुलांना काही सांगायला पाहिजे, हे लोकांना कळतच नाहीच आहे. मग मुलं पण भरकटतात. आणि मग मुलींच्या विषयी वेगळी फॅन्टसी
महिलेविषयी वेगळी फॅन्टसी मुलांच्या आयुष्यात निर्माण होते, पण त्याचबरोबर मुलींच्या मनात सुद्धा मुलांच्या विषयी एक वेगळी फॅन्टसी निर्माण होणे. आणि आजकाल जसं तुम्ही सांगितलं की तंत्रज्ञान आहे, मोबाईल चोरून बघणं वगैरे वगैरे, तर याच्यावरती पालक या फॅन्टसीच्या विश्वात जाण्यापासून मुलींना किंवा मुलांना कसं रोखू नाही, शकतात? आता ते रोखू शकत नाहीत असं मला वाटतं. कारण हे नैसर्गिक आहे, बर. नैसर्गिक केमिकल लोचा आहे. हा, नैसर्गिक आहे, याला रोखू शकत नाही. पण बाळ तुझा मित्र आहे का, बोलव घरी त्याला, घरी बोलव. 2-3 मित्र असले बोलव, चहाला बोलव, नाश्त्याला बोलव. म्हणजे त्यांच्याशी संवाद, मित्रांशी संवाद सुद्धा घरच्यांचा असला पाहिजे. तुझी मैत्री फक्त बाहेरच नाही आहे, घरी येऊ दे त्याला, येऊ दे ना घरी, बोलूया आपण. काय अडचण आहे, मित्र असणं काय वाईट नाही आहे, मित्र असणं पण चांगली गोष्ट आहे. पण आधी म्हटले तसं मैत्री आणि त्या विषयावर मी येणारच आहे की मैत्री, आता 1 मित्र आहे, 2 मित्र आहेत, 3 मित्र आहे, हे सर्व आहे, पण तरी सुद्धा मुलीला कुठेतरी धोका आहे. मग ही मैत्री कुठे थांबवायची, त्या टप्पा ठरवण्याचं काय समीकरण किंवा कसं गंमत सांगते. गंमत म्हणूनच आहे का, की मुलांची तक्रार काय असते, मुली बघतात, हसतात, प्रेम असतं आणि नादाला लावतात. त्यांचा शब्द मुलं म्हणतात, मुली नादाला लावतात, मुली नादाला मुली नादाला लावतात, मुली जातात आणि मुली नादाला लागतात आणि आम्ही जवळ गेलं की लांब पळतात. असं मुलांचं आहे. बरोबर, भावविश्व आहे त्यांचा. मुलांना असं वाटतंय. मुलींना कसं वाटतं की हा मुलगा चांगला आहे, हसतो, मग बोलतो, कुठंतरी जे जवळ येत जातात, त्यावेळेला मुलीला वाटते की आपलं ह्याच्यावरती प्रेम आहे. खरं तर हे शारीरिक आकर्षण असतं. बरोबर. आणि मुलग्याला पण वाटते की प्रेम आहे, मुलीला वाटते प्रेम आहे. मग ह्या प्रेम म्हणत सिनेमा वगैरे बघतच असतो, त्यात प्रेम असतं, सगळं माहिती असतं. मग हे बघत असताना जेव्हा एक पाऊल मुलगा पुढं टाकतो की आपण आता शरीर पातळीवर एक सलगी म्हणण्यापेक्षा आपण शारीरिक सुद्धा एक होऊया, संबंध ठेवूया, तेव्हा मुलगी घाबरते. मग त्याचा राग येतो मुलाला आणि माझ्यावर विश्वास नाही का. म्हणजे हे फक्त लहान मुलींच्या बाबतीत नाही, कॉलेजच्या मुलींच्या बाबतीत सुद्धा जेव्हा हे मैत्री करतात. माझ्या एका बलात्कार झालेल्या स्त्रियांच्या कथा, निर्भया लढती आहे असं एक कथा पुस्तक आहे. त्यामध्ये असंच की मुली प्रेम करतात, कॉलेजच्या मुली, लग्न करूया इथंपर्यंत येतं. आणि मग लग्नाच्या आधी जेव्हा शरीर संबंधासाठी तो उद्युक्त होतो तेव्हा ती नाही म्हणते. नाही म्हटल्यानंतर माझा विश्वास नाही का एवढा, विश्वास आहे तुझ्यावर हे दाखवण्यासाठी ती पुढचं पाऊल उचलते. आणि तो चांगला असेल तर ठीक आहे, नसेल तर संपलं. मग ही जी मर्यादा आहे ही म्हणजे कसं आहे तो हे ओळखणार कसं. बरोबर आहे. म्हणजे भले आता आमच्या वयाचे हे पूर्वीचे आहेत म्हणेनात का, पण हे ओळखलं पाहिजे मुलीने. आणि मुलाने पण विचार करायला पाहिजे की असं कुणाला एखाद्याला फसवणं बरोबर नाही आहे. मॅडम, तुम्ही बोलता बोललात की आपण मुलाला सांगायला पाहिजे, मुलीला सांगण्याऐवजी तेवढंच मुलीलाही सांगणं गरजेचं आहे, दोघांनाही. पण मग मुलाला न सांगण्याचा जो प्रकार आहे तो त्याच विवंचनेतून आहे की काय सांगायचं. मग मला आज जाणून घ्यायचं आहे, सगळ्या पालकांना जाणून घ्यायचं की मुलांना काय सांगायचं. मुलांना एकतर बेसिक सांगायचं की मुलगा मुलगी समान आहेत, तिच्यावरती अधिकार गाजवायचा नसतो, माणूस म्हणून तिच्याकडे बघितलं पाहिजे, तिचा नकार पचवला पाहिजे. तुला भलेही ती आवडू, आकाशात चंद्र दिसला म्हणून तो पाहिजेच असं होत नाही ना. भलेही तुला ती आवडेल. म्हणजे हिंदी सिनेमेमध्ये तू हा कर या ना कर, तू है मेरी किरण, हे नाही बरोबर. हे पिक्चरमध्ये ठीक आहे, जाऊ दे. पण आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये असं नाही. तू हा कर या ना कर नाही, तू ना केलीस तर नाही. नो मीन्स नो. बच्चनचा एक पिक्चर होता तो, नो मीन्स नो. कभी खुशी कभी गम. तो नाही, वेगळाच काय कुठला तरी होता. म्हणजे वेश्येने जरी नाही म्हटलं तरी तुम्ही गप्प बसलं पाहिजे. हा स्त्रीचा मान आहे, हा मुलीचा मान आहे. हे मुलाला शिकवलं पाहिजे, हे मुलग्याला शिकवलं पाहिजे की बाबा मुलगी म्हणजे काही हे नाही आहे, आपल्याबरोबरचीच आहे ती, तिच्याशी सौजन्यानं वागलं पाहिजे. म्हणजे जसं आईशी वागतो, जसं बहिणीशी वागतो, तसं बाहेरच्या मुलीशी पण वागलं पाहिजे. हे सगळं ठीक आहे,
हे शेवटच्या त्या सलगीपर्यंत येण्यापर्यंतचं हे दिलेलं त्याला समज वगैरे ठीक आहे, पण तिथंपर्यंत त्याने जाऊच नाही, कारण की त्याची सुरुवात पहिल्या दिवशी होत नाही. मुलगी आणि मुलं वयात येणाऱ्या त्यांची सुरुवात कुठून तरी होते. त्या मैत्रीची व्याख्या पौगंड अवस्थेतल्या मुलींनी काय ठरवायला पाहिजे आणि त्यांनी अगोदर मुलाला काय समज द्यायला पाहिजे, मैत्र म्हणून येणाऱ्या मुलाला. आता मुलगी आणि मैत्री होते, मैत्री झाल्यानंतर तो कसा वागतो, ते चुकीचे काहीतरी संदेश त्याच्याकडून येतात त्याचे काय येतात हे बघितल्यानंतर मला हे आवडलेलं नाही, हे मुलींनी स्पष्ट सांगितलं पाहिजे. म्हणजे कसं बोलायचं असं नाही, तो मैत्री तुटेल का वगैरे असा नाही विचार काय. जे आवडलं नाही ते आवडलं नाही हे सांगितलं पाहिजे. मला नाही हे आवडलं आणि तू जर असंच करत असेल तर मी गप्प बसणार नाही. मी सरांना सांगेन, माझ्या आईबाबांना सांगेन, तुझ्या आईबाबांना सांगेन, पण असं नाही. जे आवडत नाही ते नाही म्हणून सांगितलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीचे प्रसंग हाताळण्यासाठी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सजग राहायला पाहिजे की जर एखादा प्रकार तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही म्हणजे असं सुरुवातीला नाहीच होत ना, हळूहळू जशी मैत्री वाढत जाईल तसं ते होत, तेव्हा तुम्हाला जाणीव होईल त्यावेळेला हा चुकीचं वागतो, हा चुकीचं काहीतरी, त्यावेळेला तुम्ही सावध राहिलं पाहिजे. तरच मुली. आणि दुसरी एक गोष्ट मला अशी सांगायची वाटते, जेव्हा असं घडतं तेव्हा मैत्रिणींचे ग्रुप असतात, मित्रांचे ग्रुप असतात, तेव्हा मैत्रिणी डायरेक्ट सांगत नाही तिला की तुझं चुकतंय, तू काय करायला लागलीस, त्यांचं ते गॉसिप करतात. अरे ती कशी वागते, तिच्याशी तो असा वागतोय पण तिचं लक्ष नाही किंवा ती त्याच्या पाठीमागे लागली असं बोलतात. तिला सांगत नाही. असंच होतं, गावात सगळं माहिती होतं पण तिच्या आई वडिलांना माहित नसतं. जेव्हा आपण म्हणतो की ही माझी खास मैत्रीण आहे, तर मैत्रीण चुकत असेल तर मैत्रिणीला सांगितलं पाहिजे ना, तू हे चुका लागलीस बघ, नाहीतर मी तुझ्या आई बाबांना सांगणार, हे सांगितलं पाहिजे. ही खरी मैत्री म्हणायची. त्या मैत्रिणीच्या आयुष्यातले मैत्रीण चुकत असेल तर सांगणं ही खरी मैत्री, नाहीतर मैत्रिणीचा उपयोग काय. मग नुसतं गप्पा मारणं याला मैत्री नाही म्हणत आहे. बरोबर. तसंच मित्राच्या बाबतीत पण मित्र हा मित्र असतो, प्रेम वगैरे नंतरच्या गोष्टी आहेत. आणि ते प्रेम करायला सुद्धा एक वयाचा टप्पा आहे ना. शारीरिक आकर्षण तुम्ही 7वी 8वी 9वीच्या मुली प्रेम करायला तरी 7वी 8वीच्या प्रेमला प्रेम नाहीच म्हणता येत ना, ते शारीरिक आकर्षण आहे. मैत्री ही खूप चांगली भावना आहे, मैत्री ही खूप चांगली गोष्ट आहे. त्याही पुढे जाऊन प्रेम हे सुद्धा खूप चांगलं आहे, पण तुमची समज वाढली पाहिजे, तुमच्या वयाचा टप्पा वाढला पाहिजे, चांगलं वाईट तुम्हाला समजलं पाहिजे, मग ती मैत्री, मग ते प्रेम.